जानवी जानवी हे बघ ना काय लिहिलंय. अरे वाच ना तू. बघ तर यार, बघ. अरे काय आहे हे? काय लिहिलंय? केवढं कॉमेडी आहे हे. कोणी लिहिलंय काही कळतच नाहीये, अर्थच लागत नाहीये. नाही AI चा वापर करून जेव्हा काम पूर्ण करतात ना हे लोक, त्याचा परिणाम आहे हा. अरे पण ऍटलीस्ट फायनल रिपोर्ट एकदा तरी चेक करायचा. एक्झॅक्टली. आणि थांब त्यातलं ना एक वाक्य दाखवतो तुला. थांबा, कुठल्या पेजवर आहे हे बघ. बघा, वेन आय पुट माय सॉक्स इनसाइड द मशीन स्टार्टेड सिंगिंग. मला सांग, मशीन कसं गाणं म्हणेल यार? याला ना सिंकिंग म्हणायचं असेल, याने सिंगिंग करून टाकलं. अरे साधं बेसिक स्पेलिंग सुद्धा चेक करता येत नाही का रे यांना? तेच ना, तुला सांगतो, मी वाचायला घेतलं, मी आपलं वाचतोय, मला कळतच नाही, डोकं आउट झालं अर्थ समजता. नो जानवी, तू विश्वासाठी मला इग्नोर करू शकत नाहीस. एक सेकंड. हॅलो. मिस जानवी, येस सर. इन माय केबिन राईट नाउ. हो आले, लगेच आले. विश्वा, जयंत सरांनी बोलवलं, मी आले. विश्वा ऐक ना, अरे चिडलेत बहुतेक ते, मी पटकन येते ना. हो, वाचून द बिग डील. विश्वा नको. बरोबर आहे, आपण दोघं गप्पा मारतोय ना, त्याला कसं आवडणार? त्याला राग आला असेल. त्याला आपली मैत्री आवडत नाही जानवी. छान आहे तुमची मैत्री, आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. हे फक्त ना म्हणायला, इट डझंट मीन अ वर्ड ऑफ इट. म्हणून तुला सांगतो, अलर्ट राहा. मला माणसं खूप चांगल्या प्रकारे ओळखता येतात विश्वा. किती दिवसांनी भेटतोयस. कसा आहेस आता? हळूहळू रिकवर होतोय. बरं, तू कशासाठी बोलवलेस? एक खूप महत्वाचं काम होतं. हां, बोल ना. जानूला आपली गरज आहे भावा. विश्वा, सॉरी, मला आहे ना जरा एक काम आठवलंय, मी निघतो. विनोद, मला माहिती आहे तू जानूचं नाव ऐकून पळतोयस, पण ऐक रे, पण जानू खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये आहे रे, आणि या प्रॉब्लेम मधून तिला तूच बाहेर काढू शकतोस. ऐक ना, आपल्या मैत्रीसाठी थांब प्लीज. काय झालंय नक्की? असं का बोलतोयस तू? टिंग टिंग टिडिंग. काय जयंत साहेब, पुन्हा एकदा लग्न करताय असं ऐकलं. चांगलंय. असे लग्नाचे योग तुमच्या आयुष्यात वारंवार येत, पण गाडे पाटलांच्या आमराईत त्या रात्री काय घडलं होतं हे लक्षात आहे ना तुम्हाला? ही गोष्ट
तुमच्या बायकोला आणि तिच्या माहेरच्या लोकांना सांगू का? कोण आहेस तू? हा, तुला तुझे पैसे मिळालेत ना, मग तरी का त्रास देतोयस मला? अहो ते एका वेळचे पैसे, ते संपले कधीच. तर तुमच्या आयुष्याला नवीन सुरुवात होते तशी माझ्याही इन्स्टॉलमेंटला नवीन सुरुवात होऊ दे. आता पैसे मी सांगीन ते द्याल ना? अजून किती पैसे हवेत तुला? म्हणजे जास्त नको, आता तुम्हाला लग्नाचा पण खर्च असेलच, त्यामुळे एक 10 लाख रुपये देऊन टाका. पुढचं बघू. आता काय आपला हिशोब आयुष्यभर चालूच राहणार आहे. काही करून हा माणूस कोण आहे याचा शोध घ्यायलाच हवा. आपल्या जानूसाठी मी तयार आहे विश्वा. त्या जयंत सारख्या नालायक माणसाला आहे ना धडा शिकवलाच पाहिजे. एवढे दिवस मला वाटत होतं की त्याने फक्त मलाच त्रास दिलाय, पण त्याच्यामुळे इतक्या लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. तर त्याला त्याची शिक्षा मिळायलाच हवी. मी आहे तुझ्यासोबत.